संतुष्टता. संत पुरंदर यांच्या निर्लिप्त आणि संतुष्ट जीवनाची खूपच चर्चा चालू होती. विजयनगरचा राजा कृष्णदेवराय यांनी त्यांची परीक्षा घेण्याचे ठरवले. एके दिवशी राजाने त्यांना भिक्षा घेण्यासाठी बोलावले आणि भिक्षेत त्यांना तांदूळ दिले. राजाने त्यांना रोज तेथे येऊन तांदूळ घेऊन जाण्यास सांगितले. संत शेवटी संतच असतात. ते रोज तेथे येऊन तांदूळ घेऊ लागले. त्या तांदळामध्ये छोटे छोटे हिरे माणिक मिसळलेले त्यांच्या पत्नी सरस्वतीने बघितले. ती आपल्या पतीला म्हणाली की पहिल्या दिवशी तांदूळ चांगले होते, पण कालपासून तांदळात दगडासारखे काहीतरी मिसळलेले सापडते. संत हसले आणि दोघांनी तांदळातून हिरे बाजूला काढून घराच्या मागच्या बाजूला असलेल्या कचऱ्यात टाकून दिले. असे जवळजवळ एक आठवडा चालू राहिले. संतांची प्रतिक्रिया पाहण्यासाठी एके दिवशी राजा आणि त्यांचा मंत्री वेश बदलून संतांच्या झोपडीत आले. त्याने बघितले की त्या संतांची पत्नी सरस्वती तांदूळ साफ करत आहे आणि त्यातून हिरे खाली टाकून देत आहे. वेश बदललेल्या राजाने तिला विचारले, माते, तू हे काय करत आहेस? तिने सांगितले की काही दिवस आधी एका गृहस्थाने तिच्या पतीला भिक्षेमध्ये हे दगड मिसळलेले तांदूळ दिले होते. तेच मी वेगळे करत आहे. देणाऱ्याच्या मनाला लागू नये म्हणून हे त्याला काही सांगत नाही. यावर राजा म्हणाला, हे दगड नाहीत, हिरे आहेत. ते ऐकून सरस्वती देवी म्हणाले की हिरे त्यांच्या काय उपयोगी पडतील? 2 मुठी तांदळानेच पोट भरेल. हिरे पोट थोडेच भरू शकतील. त्यांच्या ज्या आवश्यकता आहेत त्या ईश्वर रोज पूर्ण करतो, म्हणून ते खूप खुश आहेत. त्यांनी राजाला सांगितले की हे हिरे जर तुमच्या उपयोगी पडत असतील तर तुम्ही ते घेऊन जा. राजाच्या ही गोष्ट लक्षात आली की संतुष्ट व्यक्तीच खरा श्रीमंत असतो. संतुष्टता हीच खरी पुंजी आहे. प्रयोग 1. स्वतः संतुष्ट राहणारा व्यक्तीच सगळ्यांना संतुष्ट करू शकतो. 2. आवश्यकता पूर्ण करण्यासाठी केलेला प्रयत्न व्यक्तीला संतुष्ट करतो. इच्छा पूर्ण करण्यासाठी केलेला प्रयत्न व्यक्तीला असंतुष्ट करतो. 3. मन जर संतुष्ट नसेल तर संपूर्ण जीवन व्यर्थ आहे.